टोमॅटो न घालता केलेले पोहे. आता हे पोहे मी तर्री पोहे करायचे होते मला, आणि तर्री पोहे करत असताना आपण पोह्यांमध्ये याच्यामध्ये टमाटर टाकायची गरज नसते. आणि खूप जण असेही टमाटर टाकत नाही पोह्यांमध्ये. काही जण फक्त कांदा मिरची जसं बेसिक मसाले ते टाकतात आणि टमाटर अजिबात टाकत नाही. तर तसेच पोहे आपल्याला तर्रीस पोहे ज्यावेळेस आपण करतो ना, तर त्यावेळेस बनवायचे असतात. आता ते बनवायचे कसे पहा. तेलामध्ये टाकलं आहे मी जिरं आणि राई, शेंगदाणे टाकलेत थोडे, कढीपत्ता, हिरवी मिरची. असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. हा मसाला कच्चा ठेवायचा नाही आहे. हा मसाला व्यवस्थित शिजला की आपण याच्यामध्ये टाकायची आहे हळद. आता हे तर्री पोहे ज्यावेळेस आपण करतो ना, तर याच्यामध्ये टमाटर टाकायची गरज नसते. आणि आता पहा, हळद टाकून झाल्यानंतर मी स्वच्छ असे धुवून घेतलेले पोहे, आणि पोहे पहा किती मोकळे झालेले आहेत. असे मोकळे पोहे झाले पाहिजे. आणि याच्यापेक्षाही मऊसूत असे पोहे जर पाहिजे असतील तर त्याचीसुद्धा एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला पुढे सांगते. आता पहा, ह्या इथे एकदम असे व्यवस्थित पोहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये टमाटर वापरलेला नाही आहे. आता तुम्ही पोह्यांमध्ये टमाटर वापरता की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण खूप जण आहेत ना, टमाटर न टाकताच पोहे खायचे, म्हणजे खाणं आवडतं त्यांना. आणि मला पोहे जरी असले तरी त्याच्यामध्ये टमाटर हा लागतोच. पण ह्या वेळेस तर्री करायची होती, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी काही टमाटर वापरलेले नाही आहेत. आणि पहा, असे व्यवस्थित आहेत ना, त्याला म्हणजे होऊ द्यायचे. गॅसवर ज्यावेळेस आपण सोडून देतो ना, तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये वाफ भरत जाते. आणि पोह्यांवर आहे ना नेहमी झाकण ठेवायचं. आता ह्या इथे मी व्हिडिओ शूट करत असताना झाकण ठेवलं, पण ते मी शूट करायचं विसरली असं म्हणा. आता व्यवस्थित पोहे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतवायचे आहेत, लगेच परतवायचे. कारण कसं होतं, नाही तर आपण जर पोहे हलवले नाही ना, तर ते एकाच ठिकाणी खूप खारट लागतात आणि एका ठिकाणी खूप असे आळणे लागतात. त्याच्यामुळे मीठ टाकल्यानंतर आहे ना, काही पण असू देत, खिचडी असू द्या, भात असू द्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असतं. आता ह्या इथे पोहे एकदम मस्त असे तयार झालेले आहेत पहा. खूप छान तयार होतात हे. फक्त याला आहे ना वाफवायला खूप वेळ लागतो. आणि जर तुम्ही झाकण ठेवत नाही आहे, कारण खूप जणांना असं वाटतं की झाकण ठेवल्यानंतर पोहेत ना जळतात, तर तसं काही होत नसतं. ज्यावेळेस आपण झाकण लावतो तर त्यावेळेस फक्त सेम गॅस करायचा, म्हणजे स्लो करायचा एकदम. आता पहा, मी आता सध्या झाकण ठेवलेलं नाही आहे, तरी पण पोहे एकदम मस्त असे वाफवले जात आहेत. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते मी, जर तुम्हाला एकदम मऊसूत, आता हे सुद्धा खूप मऊ झालेले आहेत पोहे. आपण ज्यावेळेस पोहे भिजवतो, समजा भिजवतो ना आपण, तर त्यावेळेस व्यवस्थित पहिले धुवून घ्यायचे पोहे. व्यवस्थित धुवून घ्यायचे, पाणी नितळून घ्यायचं आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. एवढं करायचं. आणि तरीसुद्धा तुम्हाला जर एकदम असे मऊ किंवा काय म्हणतात ना, खूप नरम पोहे पाहिजे, तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण ज्यावेळेस फोडणी करतो ना, म्हणजे कांदा, टमाटर, हिरवी मिरची, शेंगदाणे, हळद असं टाकतो, तर त्यावेळेस जे आहे ना, थोडंसं पाणी टाकायचं. पाणी उकळलं की मग त्याच्यामध्ये पोहे टाकायचे आणि मग ते व्यवस्थित हलवून घ्यायचे. त्याच्याने सुद्धा पोहे एकदम मऊ होतात आणि खूप नरम होतात. तसे पोहेसुद्धा तुम्ही करून पहा, नक्की आवडतील तुम्हाला. आता इथे पहा, पोहे एकदम असे तयार आहेत व्यवस्थित. पण तरीसुद्धा ह्या पोहे करायला किती वेळ लागणार आहे हे तुम्ही पहा, की मी किती वेळ त्यांना वाफवू दिलं आहे. म्हणजे पोहे खूप फास्ट गॅसवर करायचे नसतात किंवा खूप स्लो गॅसवर पण बनवायचे नसतात. फक्त आहे ना, ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस त्यांना सारखं खालीवर करावं लागतं आपल्याला, की ते जळायला नको. आणि ही मी बनवली होती तर्री. आता ही तर्री पहा, एकदम साधी आणि सोपी. तेलामध्ये टाकले आहेत मसाले, आणि जे वाटण आपण नेहमी करतो ना, तर तेच वाटण याच्यामध्ये मी घातलं होतं. जसं आपण चिकन, मटण, सोयाबीनची भाजी याला जे वाटण केलेलं असतं तेच मी याच्यामध्ये ॲड केलं होतं थोडंसं. खूप जास्त काही ॲड करायची गरज नाही. आणि व्यवस्थित हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये मी शिजवून घेतलेले ना हरभरे टाकले होते. म्हणजे हरभरे व्यवस्थित रात्रभर मी पाण्यामध्ये ठेवले, त्याच्यानंतर ते बाहेर काढले आणि मग त्यांना शिजवून घेतलं होतं. मीठ टाकलं होतं, मीठ टाकून शिजवून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत ना शिजवून घेतलेले हरभरे. आणि तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही उसळ पण करू शकता. उसळ जर आपल्याला हवे असेल ना, तर तुम्ही उसळ पण करू शकता, किंवा काळे वाटाणे ते सुद्धा करू शकता. हरभरेच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. उसळसुद्धा आपण करू शकतो, काळे वाटाणेसुद्धा करू शकतो.
फक्त तर्रीदार असली पाहिजे. ज्यावेळेस आपण तर्री पोहे करतो ना, तर त्यावेळेस ही तर्री जी आहे ना, ती अशी मस्त लाल भडक आली पाहिजे. खूप छान लागते. त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि कधी-कधी वेगळं काहीतरी खायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे नक्की ट्राय करून पहा. आणि तर्री पोहे हा नागपूरचा म्हणजे नागपूर स्पेशल पदार्थ आहे. नाही का, प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळी अशी काहीतरी डिश असते किंवा पदार्थ असतो. त्यापैकी नागपूरचा हा एक पदार्थ तर्री पोहे. आता इथे पहा, मी हरभरे जे शिजवून ठेवले होते ना, तर त्याच्यातलं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलं आहे. कारण मी हरभरे खूप जास्त प्रमाणात शिजवून ठेवलेले होते. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये हरभऱ्याचंच पाणी ॲड करायचं आहे. दुसरं पाणी ॲड करायचं नाही, कारण मग चव बिघडते. आता इथे व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, जे आपण पोह्यांमध्ये ॲड केलं नव्हतं. तर पोह्यांमध्ये आपण काय टाकले नव्हते, पोह्यांमध्ये आपण टाकले नव्हते ते म्हणजे टमाटर. आता मी इथे ना खूप थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, कारण हरभरे शिजवताना मी मीठ व्यवस्थित टाकलेलं होतं. आता जशी जशी ह्या भाजीला उकळी येईल, ह्या तर्रीला अशी उकळी येत जाईल, तर मग आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे टमाटर. आणि टमाटर याच्यासाठीच पोह्यांमध्ये टाकत नाही, कारण याच्यामध्ये ह्या तर्रीमध्ये अख्खे म्हणजे अर्धे टमाटर आपल्याला टाकावे लागतात. आणि मग पोह्यांमध्ये पण टमाटर आणि याच्यामध्ये पण टमाटर, ते कॉम्बिनेशन काही बरं वाटणार नाही, मला तरी असं वाटतं. त्याच्यामुळे अशी ही तरी करायची आहे आणि मस्त असे 2 तुकडे केलेले टमाटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. व्यवस्थित उकळून घ्यायचे. आणि ह्या टमाटरची चव आहे ना खूप छान लागते बरं का. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप भारी लागते ह्या टमाटरची चव. म्हणजे आपण पोह्यांमध्ये, भाजींमध्ये इतर वेळेला टाकतो ते बारीक तुकडे करून, पण याच्यामध्ये अर्धा टमाटर जो टाकला आहे ना, तर त्याची चव खूप भन्नाट लागते असं म्हणा. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी कशी लागली किंवा काय वाटतं तुम्हाला या रेसिपीबद्दल, तुमच्या इकडे पोहे कसे खाल्ले जातात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपण नवीन पद्धतीचे पोहे लवकरच घेऊन येणार आहोत, एकदम साधे आणि सोपे अशा पद्धतीने, जे कोणालाही बनवता येतील आणि कोणालाही आवडतील अशा पद्धतीचे.